माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आजकाल मोबाईल, लॅपटॉप, चुकीच्या बसण्याच्या सवयी यामुळे मानेचे दुखणे, मानेला क्रॅम्प येणे, त्याचप्रमाणे मानेत जडपणा जाणवणे या अनेक समस्या गंभीर होत चाललेल्या आहेत. तर मग काळजी करू नका. आज मी तुम्हाला खास मानेसाठी 5 मिनिटाचे असे सोपे योग प्रकार सांगणार आहे की जे केल्याने तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि मानदुखी बंद होऊन जाईल. तर चला सुरुवात करूया. हा मानेचा छान योगा तुम्ही सोफ्यावर, चेअरवर, अगदी बेडवर बसून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, ऑफिसमध्ये, प्रवासात, कुठेही सहज करू शकता. मग हे सर्व योग प्रकार करताना एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त लवकर फायदा मिळेल. त्यासाठी आरामात बसा आणि आता मान आपल्याला सर्वप्रथम मागे पुढे करायची आहे. बघा, श्वास सोडत मान पुढे करायची आहे. माझ्याकडे व्यवस्थित बघा आणि समजून घ्या. आधी मान पुढे, श्वास सोडत, शक्य होईल तेवढी व्यवस्थित. नंतर श्वास घेत मागे, जास्तीत जास्त मागे. पुन्हा श्वास सोडत पुढे. सर्व हालचाली तुम्हाला संथ आणि सावकाश करायच्या आहेत. मागे. आपल्याला या पद्धतीने 10 वेळा करायचं आहे. श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. पुढे येताना काही गोष्टी टाळायच्या. झटक्यात असं पुढे यायचं नाही किंवा खांदे वाकवायचे नाहीयेत. फक्त आपल्याला मानेचा योगा करायचा आहे एवढं लक्षात असू द्या. या पद्धतीने त्याच्यानंतर मागे. मागे जाताना सुद्धा आपल्याला या पद्धतीने फास्ट जायचं नाहीये, त्यामुळे मानेला त्रास होऊ शकतो. श्वास सोडत पुढे. बघा, या ठिकाणी छान ताण जाणवतो, त्यामुळे तेथील जे मणके आहेत त्यांना आराम मिळतो. श्वास घेत मागे. पुन्हा एकदा करणार आहोत. पुन्हा श्वास सोडत पुढे, रिलॅक्स. तर आपण आता दुसरा प्रकार करणार आहोत. मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवणे. यामुळे काय होतं, मानेतील रक्तसंचार वाढतो. खांदे आणि मानेतील जे स्नायू आहेत ते सैल होण्यास मदत होते आणि मानेवर जो ताण आहे तो ऑफकोर्स कमी होतो. बघा, आपल्याला श्वास सोडत डावीकडे जायचं आहे. या पद्धतीने श्वास घेत उजवीकडे, होल्ड. पुन्हा श्वास सोडत डावीकडे, अगदी थोडा थांबायचा आहे. या ठिकाणी जो ताण येतो आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. पुन्हा श्वास घेत श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. उजवीकडे, आपल्याला
हा योगा 8 ते 10 वेळा करायचा आहे. श्वास घेत उजवीकडे, मानेला झटके द्यायचे नाहीयेत हे लक्षात ठेवा. डोळे बंद केल्याने जास्त फायदा मिळतो. आपलं संपूर्ण लक्ष आपण जी कृती करतो त्यावर असतं. श्वास सोडा उजवीकडे, श्वास घे डावीकडे, या पद्धतीने सर्व हालचाली या संथ आणि सावकाश करायच्या आहेत. तुम्हाला दिसायला या सर्व हालचाली सोप्या वाटतील, पण याचे फायदे घेण्यासाठी मी ज्याप्रमाणे कृती सांगितलेली आहे अगदी त्याप्रमाणेच करायचे आहे. रिलॅक्स. आता आपण मान गोलाकार फिरवणार आहोत. यामुळे मानेचे जे स्नायू आहेत त्यांवरील ताण कमी होतो. गोलाकार फिरवताना झटके द्यायचे नाहीयेत. संथ आणि सावकाश हालचाली करायच्या आहेत. बघा या पद्धतीने आधी मान या पद्धतीने खाली, नंतर डावीकडून उजवीकडे आपल्याला श्वास घेत जायचा आहे आणि नंतर श्वास सोडत या पद्धतीने बघा डावीकडून मागे आणि हळू श्वास सोडत उजवीकडे. त्यानंतर उजवीकडून पुन्हा अँटी क्लॉकवाईज आपल्याला मान फिरवायची आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत डावीकडून समोर. या पद्धतीने आपल्याला 5 राऊंड करायचे आहेत. चला माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा. श्वास घेत डावीकडून, श्वास सोडत उजवीकडे, उजवीकडून मागे, डावीकडे, समोर. बघा संपूर्ण मान या पद्धतीने व्यवस्थित गोलाकार फिरवायचे आहे. सावकाश हालचाली करायच्या आहेत. बघा इथे संपूर्ण स्नायूंना छान व्यायाम मिळत आहे. त्यामुळे मानेचे क्रॅम्प येतात ते कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर थांबायचं आहे. आपण पुन्हा एकदा करणार आहोत. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. रिलॅक्स. तुमचं डोकं जर गरगरत असेल आणि तुम्हाला जर चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही त्याच वेळेला थांबायचं आहे, थोडा आराम करायचा आहे आणि मग पुन्हा सुरुवात करायची आहे. आता आपण खांदे वर खाली घेणार आहोत. यावेळी खांदे वर घेताना बघा या पद्धतीने श्वास घ्यायचा आहे बघा, आणि सोडताना श्वास सोडायचा आहे खांदे खाली घेताना. या पद्धतीने आपण ही कृती 10 वेळा करणार आहोत. याचे खूप सारे फायदे आहेत बघा. या पद्धतीने आपण जेव्हा खांदे वर घेतो त्यावेळेला येथील स्नायू आहेत त्यांना ताण येतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. खाली, वर, खाली. खांदे वर घ्या, श्वास घेत खाली,
डोळे बंद केले की संपूर्ण लक्ष बघा आपलं खांद्याकडे जातं. श्वास सोडत खाली. 5 खाली. 6 श्वास घेत खांदे वर. 7 श्वास सोडत खाली. 8 9 श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. 5वी एक्सरसाइज. छान छोटस श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हातांची ज्ञान मुद्रा. छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. या वेळेला आपली मानेचे स्नायू छान सैल होत आहेत. आपल्याला मान मोकळी वाटत आहे. तिथे काहीच वेदना होत नाहीयेत. छान वाटत आहे असं अनुभवा. छान रिलॅक्स फील करा. हळूच डोळे उघडायचे आहेत. सो फ्रेंड्स, हा 5 मिनिटाचा योगा तुम्ही रोज केलात तर ऑफकोर्स मानेच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपण लॅपटॉप मोबाईलवर जास्त प्रमाणात असू तर तुम्ही मानेची काळजी घ्या. आपली पोस्चर या पद्धतीने व्यवस्थित बसण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करा. मग ही व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला काय अनुभव आले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, त्यांची देखील मानदुखी कमी होण्यासाठी. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.